हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, तर रात्री ना मी मठ भिजत टाकले होते. तर आता ना ते 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये काढून ठेवते, म्हणजे त्याला छान असे मोड येतील. असे एकदम कोरडे झाले ना का मोड एकदम मस्त येतात. तर बघा असे चाळणीत ठेवले आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देते. आता हे भिजलेले मठ झाकण ठेवून बाजूला ठेवून देते. तर बघा अशा पद्धतीने मठाला मोड आणायचे. खूप छान अशी उसळ होते. कंगवे धुवून टाकले होते, बघा छान असे कंगवे निघाले, गरम पाण्यात धुतले होते. बाहेरच्या सगळ्या काही लाईटी वगैरे चालू करून दिल्या. त्याच्यानंतर बाहेरची घरातली सर्व दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता ना जरा वेळ बसले. स्वयंपाक मला आता बनवायचा नाही आहे. हे बाहेर गेले जेवण करायला. त्यांना जेवणाचं आमंत्रण आलं आहे तर तिकडे. आणि आधीला पण आज बाहेरचंच काहीतरी खायचं आहे, तर त्याच्यामुळे तो सुद्धा काय ऑर्डर दिली होती तर तो घ्यायला गेला आहे. आणि माझ्यासाठी तर मग आहेच किंवा थोडीशी काही भाजी वगैरे करील, पोळ्या आहेत. तर आता भांडे भरपूर आहे ते लावते आणि बसले. म्हटलं आता थोडंसं तारक मेहता बघते. मला तारक मेहता बघायला आवडतं. बाहेरचे कपडेसुद्धा मध्ये आणायला लागतील. आणि मी काय केलं इथे ना हॉलमध्ये, तर हॉलच्या दारापासून तर किचनच्या दरवाजापर्यंत ना अशी एक ओलाने बांधले आणि रात्रीच्या वेळेस आहे ना त्याच्यावरती कपडे वाळत घालते आणि फॅन वगैरे चालू करून दिला का कपडे छानपैकी सुकतात. सकाळीच उठल्याबरोबर लगेच काढून घेते आणि रात्री झोपायच्या अगोदर वाळत घालते. अशी लवकरच नाही घालून देत, मग ते कशा असे मंडवळ्या लोंबेल राहतात, तर ते पण चांगलं दिसत नाही आहे. तर इथे ना मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवला होता. हां, आणि मला आजच एका ताईंची कमेंट आली आहे का घेतले तर जिथं आपण कप बशा वगैरे घेतो, काचेच्या बरण्या वगैरे असे दुकानांमध्ये ना छोट्याशा टपमध्ये वगैरे असे ते कप राहतात 10 रुपयाला एक. तर असे माझ्याकडे भरपूर आहे. आता मागच्या वेळेस पण मी आणले तर चांगले 7-8 झालेले ते माझ्याकडे ग्लास. तर मला आवडतं आणि त्याच्यामध्ये ना थोडा चहा बसतो ना, मग थोडासा चहा घ्यायला पण छान वाटते. तर हे बघा चहा ठेवला आहे तर गरम आहे, मग म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत पण बोलूया. आणि चला आता मस्त चहा वगैरे घेते. पुन्हा एका ताईंचीच कमेंट होती का ताई तुम्ही बाहेर स्टँड बनवून घ्या झाडं ठेवायला, म्हणजे तुम्हाला फरची वगैरे धुताना जरा सोपी जाईल, ते कुंड्या इकडचे तिकडे सरकवायला नको. तर ताई आपल्या गार्डनमध्ये जे काही स्टँड आहेत ना लोखंडी, ते मी पूर्ण बनवून घेतले. तर लोखंडी स्टँड गार्डनमध्ये आहे आणि एक स्टँड आहे ना मागच्या दाराला बघा समोरच्या फ्लॅटजवळ ठेवलं आहे. तर तेच मला इकडं आणायचं आहे. त्याच्यावरती कुंड्या ठेवायच्या आहे, पण ते खूप जड आहे. बनवून घेतले ना तर खूप हेवी, कमीत कमी 45,000 रुपये लागले मला 3 स्टँड बनवायला. एक डबलचं आहे, म्हणजे डबल पायरीचं स्टँड आहे आणि 2 असे सिंगलच बनवेल होते. तर 45,000 रुपये लागले. खूप दंड मी, त्याच्यामुळे ते काही मला एकटीला नाही उचलता येणार आणि दोघांना नाही, त्याला 3-4 जण लागतील. आणि ठीक आहे, मी म्हटलं आता तिथं सध्या झाडं पण नाही आहे, त्याच्यामुळे ते स्टँड आहे ना तिकडे ठेवले नाही. तर आहे आपल्याकडे लोखंडी स्टँड, मी असे मस्त एकदम हेवी दंडम बनवून घेतले. आणि हे बघा कटिंगमध्ये थोडासा चहा घेतलाय. मला छान वाटतंय चहाच्या कटिंगमध्ये चहा घ्यायला. सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ येत आहे, तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघत जा, कमेंटसुद्धा करत जा. तर मग म्हटलं चला आता माझी तर स्वतःची तयारी वगैरे छान झाली आहे आणि आज म्हटलं सोप्याचे जे कवर वगैरे ना ते धुवायला टाकूया आणि दुसरे कवर टाकते. कसं 2-4 दिवसात ते ना लगेच खराब होतात आणि सोफ्याचे कवर म्हणा किंवा बेडवरचे बेडशीट वगैरे म्हणा 2-4 दिवसात धुवायला टाकलेले चांगलेच असतात. तर मग आपण कसं सोफ्यावरती बसतो वगैरे. तर आता ना इथे हे जे धुवून ठेवलेले कवर होते ना ते टाकते. आणि सकाळचं वातावरण इतकं फ्रेश. आत्ता तरी सध्या पाऊस नाही आहे, नाहीतर दिवसभर आमच्या इकडे पाऊस चालू असतो आणि लाईटसुद्धा नसते. सोफा तर एकदम व्यवस्थित आवरून झाला. आता सर्व फर्निचर वगैरे पुसून घेते. दररोजच मी फर्निचर पुसते. टी व्ही युनिट म्हणा, आरशांच्या काचा वगैरे, ड्रेसिंग टेबलच्या सर्वच आवरून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना मग सर्व घर झाडून काढी.
बघा मठ भिजत टाकले होते तर किती मस्त असे मठाला मोड आलेत बघा, छान मोड आले. असे चाळणीमध्ये टाकले आणि कोरडे असले ना का छान मोड येतात, ओले असले ना का मग त्यांचा आंबूस वास येतो. तर आता एका पातेल्यामध्ये ते सर्व मठ काढून घेतले आणि गरम पाण्याने मटकीची उसळ जी आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची. गरम पाण्याने धुतले ना का मग कडधान्याचा वास वगैरे येत नाही. तर इथे ना कुकरला लावते मटकीची उसळ. कुकरमध्ये तेल टाकलं, बारीक चिरलेले 3 कांदे टाकले, व्यवस्थित कांदे तेलामध्ये परतून घ्यायचे. जिरा टाकायचा आहे, त्याच्याच नंतर लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि जो कांदा लसूण मसाला आहे ना तो सुद्धा टाकणार आहे. तर खूप मस्त अशी मटकीची उसळ होते. सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जी धुतलेली मटके आहेत ती टाकून घ्यायची. कमीत कमी 3-4 पाण्याने धुतले आणि गरम पाण्यानेच मी कडधान्य जे काही असेल ना ते धुते. तर व्यवस्थित इथं सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घेतले. आणि कढीपत्ता तर आपल्या गार्डनमध्येच आहे, त्याच्यामुळं मी काही भाजीपाला आणताना कढीपत्ता आणत नाही. तर हे बघा आता नाही ते छान अशी सर्व मटकी मसाल्यामध्ये टाकून घेते, व्यवस्थित मिक्स करायचे. आणि त्याच्याच नंतर मी इथे केटलला गरम पाणी करायला ठेवलं आहे. भाज्यांमध्ये गरम पाणी वापरलं का भाज्यांची चव पण मस्त लागते. तर गरम पाणी टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आणि 2-3 शिट्ट्या मटकीच्या उसळला करून घेते. पीठसुद्धा भिजून ठेवलं आहे. आता उसळ टाकली शिजायला, तोपर्यंत आता म्हटलं चला लगेच पोळ्या बनवून घेऊया. पण मग केटलला पाणी तापायला ठेवलं आहे आणि बाटली भरून ठेवते, कारण लाईट सारखी जा ये करते. मग ऑफिसला पण गरमच पाणी न्यायला लागतं आणि जेवणावरती सुद्धा गरमच पाणी लागते. तर मग म्हटलं बाटली पण भरून ठेवूया आणि केटलला पाणीसुद्धा तापून ठेवूया. तर आता एकीकडे मटकीची उसळ होती आणि दुसरीकडे तवा तापायला ठेवला आहे. पीठ भिजून ठेवलं होतं आधीच, तर मस्त असं 10-15 मिनटं झाले पीठ भिजवलं होतं, तर छान पोळ्यासुद्धा येतात. आता मी इथे पोळ्या बनवून घेते. आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आहे, त्याच्यामुळं किचनमध्ये ना एकदम छान वाटतं. आणि किचनला 2ही खिडक्या मोठ्या मोठ्या आहे ना, त्याच्यामुळं किचनमध्ये एकदम प्रशस्त वाटतं. काम करायला ना खूप छान वाटतंय, असं कंटाळा वगैरे येत नाही, कारण खिडक्या पण मोठ्या आहे आणि किचनमध्ये एक दरवाजासुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामुळं. काल काचेचा कॉर्नर आवरून घेतला, त्याच्यावरच्या बरण्या वगैरे सर्वच आवरून घेतलं आणि टाईल्स पण पूर्ण पुसून घेतली, धुतली नाही. कारण आहे ना धुतली तर मग म्हटलं सर्व ओली ओली होईल, त्याच्यामुळे नाही ह्यावेळेस मी पुसूनच घेतली. पहिल्यांदाच पुसले नाही, तर दरवेळेस आहे ना किचनची टाईल्स म्हणजे मी धुवूनच घेते, पण ह्यावेळेस काही धुतली नाही. आणि तो कॉर्नर स्वच्छ केला आहे ना तर इतकं छान वाटतं. कारण बघा आपण 7-8 दिवस का होईना झाल्यानंतर आहे ना थोडीफार घरामध्ये धूळ म्हणा, बुरशी म्हणा, आता पावसाळ्याचे दिवस आहे तर होतेच. तर आता इथं पोळ्या झाल्या आहे आणि भात शिजू राहिला आहे. माझे दीदी आधीचा कप्पा आहे, तर म्हणजे पूर्ण कपाटच ते आमचं दोघं बहीण भावंडांचं आहे, तर तेच आवरायला घेतले. आधीनं त्याचं पुस्तकांचं आवरलं, त्याच्यातून भरपूर काही काही निघालं आहे. आणि आता नाही इथलं म्हटलं चला हे माझ्या दीदीचे वरती नवीन ड्रेस वगैरे ते तरी ठेवूया आवरून. हे बघा इथं माझ्या दीदीचे 1 पीस आणि घागरे वगैरे आहेत, तर ते व्यवस्थित म्हटलं आवरून ठेवूया. असे पण त्यांच्या घड्या होत्याच, पण ते पूर्ण कपाट व्यवस्थित आवरून आणि रिकामं करायचं आहे. म्हणजेच आधीला त्याचे जे काही ड्रेस वगैरे त्याचं जे सामान आहे ना ते ठेवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं सर्व कपाट आवरलं. आणि ह्या कपाटामध्ये ना फक्त त्यांचेच दोघं बहीण भावंडांचे ड्रेस म्हणा, वह्या पुस्तकं वगैरे राहतात, बाकी त्याच्यामध्ये आमचं कोणाचंच काही नसतंय. तर ते दोघं बहीण भावंडांनाच दिलेलं आहे. आणि इकडच्या बाजूचं जे कपाट दिसतंय ना तिथे पूर्ण माझं देवपूजेचं साहित्य आहे. मला
मला कपाट आवरू लागायला आधीने सुद्धा मदत केली. तर बघा आम्ही दोघं मायलकांनी मिळून अशा पद्धतीने कपाट आवरलं. आणि मुलांचं कपाट आवरायचं म्हटलं ना का थोडंसं आपण पण लक्ष दिलं ना का कपाट छान आवरलं जातं. तर बघा अशा पद्धतीने मस्तपैकी कपाट सर्व आवरून ठेवले. वरती माझे दीदीचे ड्रेस ठेवले, कारण ते वापरायचे नाही, असे काही कार्यक्रमांना वगैरे घालायचे ड्रेस आहेत. आणि बाकीचे सर्व काही तुम्हाला इथे दिसेल ना तर आधीचंच आहे. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये